पूर्वीच्या काळचे आपण वर्णन ऐकतो, ऋषी मुनी आचार्य यांचे आश्रम असायचे, राजासुद्धा त्यांचं ऐकायचा. राज ऋषी जे काय दरबारातले ऋषी आहेत त्यांना वंदन केल्याशिवाय राजा सिंहासनावर बसत नसे. म्हणजे ही ताकद होती, आत्मिक ताकद. या संन्याशांनी कधी राजसत्तेचा मोह केला नाही. वशिष्ठ, विश्वामित्र, द्रोणाचार्य हे कधी असे सिंहासनावर जाऊन बसले नाहीत ते, पण ते राजगुरू होते, संन्यासी होते. त्यांनी फक्त उपदेश केला की हे राज्य नीतीनं चालते की चालत नाही. चांगलं राज्य चालवायचं तर माझ्या संन्याशाचं ऐका. खरं संन्याशाला काही नसते ना, ना आगाना पिछा. भ्रष्टाचार करल तो कोणाकरता करल, काही कमविल तो कोणाकरता करल, लेकरू ना बाळ. म्हणून राज्य चांगलं चालवायचं असेल, संन्याशाचा त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग असला तर ते शक्य आहे. संन्यासी हा कुठल्याही मोहात गुंतत नाही. संघाचा प्रचारक होणं हे सोपं काम नाही. संघाचा प्रचारक होण्यासाठी संन्यासी व्हावं लागतं. संघाच्या प्रचारकाला संसार मांडता येत नाही. स्वतःच्या सुखावर त्याला पाणी सोडावं लागतं. आणि कसल्याही अपेक्षा न ठेवता, कोणताही पगार नसताना, कोणत्याही मोहात न गुंतता हे प्रचारक आपलं आयुष्य देशसेवेसाठी देऊन संघाचं काम करतात. हा त्याग अतिशय मोठा त्याग आहे. विचार करून बघा, आपलं घर सोडून फक्त 15 दिवस राहून बघा, फक्त 15 दिवस. लक्षात येईल ते किती अवघड आहे. यांनी तर आयुष्य दिलेलं आहे. आणि असे एक नाही, दोन नाही, हजारो प्रचारक या भारतात आणि भारताच्या बाहेर संन्यस्त वृत्तीनं जगणारे, पूर्ण वेळ संघासाठी काम करणारे, पूर्ण वेळ देशसेवा करणारे असे हजारो प्रचारक ही संघाची मुख्य ताकद आहे. मुख्य ताकद. हे झालं तंत्र. डॉक्टर हेडगेवारांनी आणि पुढच्या सरसंघ चालकांनी तंत्रासोबत संघाला मंत्राची जोड दिली. काय मंत्र आहेत? एखादा संघ संस्कारित स्वयंसेवक तयार करणे म्हणजे हा मंत्रविधी त्याला पूर्ण आला पाहिजे. पहिला मंत्र आहे जिव्हाळा. संघाचा स्वयंसेवक एकमेकामध्ये एका वेगळ्याच बंधनानं बांधलेला असतो. मी स्वयंसेवक आहे, कुठंतरी मला समजा एक विशाखापट्टणमला संघाच्या स्वयंसेवकाची भेट झाली, त्याला मी ओळखत नाही आणि माझी त्याचे काही संबंध नाही, पण तो संघाचा स्वयंसेवक आहे त्याला समजलं आणि मलाही समजलं की आमच्यातलं एक नाजूक नातं तयार होतं. अतिशय प्रेमाचं नातं, त्याला कोणी सांगावं लागत नाही. हा जिव्हाळा फक्त संघात पाहायला मिळेल. संघामध्ये कोणीही जात विचारल्या जात नाही, कधीच नाही. खरं हे या समाजातल्या ज्या कुप्रथा आहेत, जे भेद झाले, त्या कारणामुळेच त्या मागं पडलो ना. हिंदू म्हणून मोठ्या अभिमानाने सांगतो आम्ही, पण समाजामध्ये जेव्हा तुम्ही रस्त्यावर जाऊन, बसस्टँडवर जाऊन, रेल्वे स्टेशनवर जाऊन किंवा इथं सभागृहात सुद्धा खाजगी गप्पा केल्या आणि विचारलं की आपण कोण, समोरचा माणूस पटकन आपली जात सांगल. मी ब्राह्मण आहे, मराठा आहे, लिंगायत आहे, कोमटी आहे, वैश्य आहे, वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही 100 लोकांना विचारा, 100 जण हेच सांगतील, आपली जात सांगतील. आपण कोण म्हणलं की आपली जात. मग प्रत्येकानं आपली जात जर सांगितली, मग हिंदू कोण आहे? कोण आहे हिंदू? कोणीच नाही. हा दोष संघामध्ये. म्हणून जात सांगितल्या जात नाही, फक्त प्रेम आणि जिव्हाळा. दुसरा संघाचा मंत्र आहे शिस्त, अनुशासन. नेत्याची इच्छा ही आपल्याकरता आज्ञा.
आमच्या नेता जो कोणी आहे, सरसंघचालक असतील, कार्यवाह असतील, सहकार्यवाह असतील, विभागाचे असतील, प्रांताचे कोणी असो, जो आमचा अधिकारी आहे, त्याची इच्छा, त्यानं सहज जरी इच्छा व्यक्त केली, ती स्वयंसेवकासाठी आज्ञा असते. एवढी शिस्त आहे. शिस्त ही निसर्गाची देणगी आहे. आपण थोडं निरीक्षण केलं, लक्षात येईल आपल्याला की मधमाशाचं मोहोळ अतिशय आदर्श उदाहरण. नेता असलेल्या मधमाशीचा इशारा झाल्याशिवाय एकही मधमाशी हल्ला करत नाही. मधमाशामधली संवादाची भाषा इतके दिवस गूढ होती, पण एका शास्त्रज्ञानं त्याचा शोध लावला. ती भाषा आहे नृत्य भाषा. जो त्या मोहळाचा लीडर असतो तो हवेमध्ये डॅन्स करतो, नाच करतो, आणि त्या नाचाद्वारे इशारा देतो की काय करायचं. इशारा आल्याशिवाय एकही मधमाशी जागेवरून निघत नाही. प्रचंड शिस्त. साधी मुंग्याची रांग घ्या, साखरेचे कण घेऊन मुंग्या जातात, किती शिस्तीमध्ये असतात काम त्यांचं. तुम्ही असं त्या रांगेमध्ये बोट घालून फटवडा, काही काळापुरते रांग थांबते, पण पुन्हा चालू होते. अजिबात कोणी मागं पुढं होत नाही. निसर्ग असं बरं उदाहरण आहे. पक्षी उडताना आकाशामध्ये व्ही शेपमध्ये उडतात. एक समोर असतो, बाकी दोन्ही अंगानं त्याच्या पाठीमागं जातात. समोरचा जो नेता असतो तो पंखानं इशारा करतो की इकडं वळायचं, तिकडं वळायचं, वर जायचं, खाली जायचं, थांबायचं. त्यांची भाषा आहे ती. हे सगळं अत्यंत शिस्तीत चाललेलं असते. शिस्त आहे तर यश आहे, हे डॉक्टरांनी अचूक ओळखलं. म्हणून संघामध्ये शिस्त आहे, प्रचंड शिस्त आहे असं लोक म्हणतात, ते खरं आहे. शिस्त लावली, समाजाला शिस्त लावली. तिसरा मंत्र आहे संस्कार. सगळं चांगलं आहे हो, पण समोरच्या माणसाचं वागणं बेकार आहे, बोलणं वाईट आहे, कृती बरोबर नाही. या सगळ्याचा काय उपयोग आहे काय? अजिबात नाही. हे केव्हा शक्य आहे? संस्कार. संघ आपल्या शाखेमधून देशभक्तीचे संस्कार देतो. देशभक्ती हा विषय असा आहे की याच्यामध्ये सगळं काही विरघळून जातं. कारण एकदा ठरलं की आपल्याला समर्पित व्हायचं राष्ट्राकरता. मी माझा संसार करल, माझा व्यवसाय करल, माझे उद्योग करल, माझी नोकरी करल, पण माझ्या डोक्यामध्ये राष्ट्रभक्तीचे संस्कार जर पक्के असतील, मी वाईट काम कधी करू शकणार नाही, शक्यच नाही. म्हणून लोक म्हणतात की कुठल्याही चळवळीमध्ये, कुठल्याही संस्थेच्या उभारणीमध्ये जर संघाचा माणूस पुढे असेल, लोक त्याला भरभरून मदत करतात. कारण विश्वास आहे की हे लोक चांगलं किती करतात ते माहीत नाही, पण एक प्रत्येकाला खात्री आहे की हे वाईट करूच शकत नाहीत. हा विश्वास संस्कारातून आलेला विश्वास आहे. संघासारख्या संघटनेचं हे संघटनशास्त्र आज नावारूपाला आलेलं आहे. भारत देश जगाच्या नकाशावर आपल्या तेजानं आज सगळ्यांच्या तोंडामध्ये आहे की बाबा हे काहीतरी नवीन दिसायला लागलं. म्हणजे इथल्या समाजानं करवट बदलली. हा समाज काहीतरी चेतना घेऊन पुढे यायला लागला आहे. पूर्वीचे दिवस गेले ते. कुठंतरी एक छत्रपती शिवाजी महाराज जन्माचे, आयुष्यभर लढायचे, पण एकच शिवाजी महाराज एक. त्यांच्या काळात दुसऱ्या कुठल्याही राजानं, सरदारानं, मानकऱ्यानं त्यांना साथ दिली नाही. मिर्झा राजा जयसिंगला लिहिलेलं शिवाजी राजाचं पत्र तुम्ही वाचलं असेल. शिवाजी महाराज म्हणतात की मिर्झाजी, तुम्ही औरंगजेबाची गुलामगिरी करण्यापेक्षा तुम्ही स्वतः दिल्लीच्या तख्तावर बसा, तुमची सेवा मी करेन.
तुम्ही दिल्ली सांभाळा, मी दख्खन सांभाळतो. किती किती मोठा दृष्टिकोन, विशाल दृष्टिकोन, दूरदृष्टी. पण ते शिवाजी एकच, त्याला मिर्झा राजाने साथ दिली नाही. पानपतावर पेशवे एकटेच लढले. त्यांच्या मदतीला जवळ असून जाट नाही गेले, शीख गेले नाहीत, राजपूत गेले नाहीत. म्हणजे आमच्यामधल्या भेदभावामुळं आम्ही पराभूत झालो. 1857च्या समरामध्ये सुद्धा हे सगळे फक्त महाराष्ट्रात काही ठेणग्या उडाल्या, बंगालमध्ये काही आणि उत्तर प्रदेशमध्ये काही, आणि विजल्या ताबडतोब. का? साथ दिली नाही कोणी. संघाला हे स्वरूप अजिबात चालणार नाही, हे डॉक्टरांनी मनोमन खूनगाठ बांधले त्यावेळेस. आणि आज अशी अवस्था आहे, भारतामधला पूर्ण अखिल हिंदू समाज एका समरसतेच्या वातावरणात गेलेला आहे. शरीरामध्ये जसं पायाला काटा टोचला की डोळ्यात पाणी येतं, तसं आज कुठं नक्षलवाद्यांनी 25 आमचे जवान मारले ही बातमी वाचून सगळा हिंदुस्थान अस्वस्थ व्हायला लागला आहे. असं नाही ते कुठं आहे नक्षलवादी, काय आहे ते ओरिसा, आंध्र, तिकडे आपला काय संबंध आहे, अशी वृत्ती आता नाही. पिढीमधला प्रत्येक माणूस बेचैन व्हायला लागला आहे. हे का? नक्षलवादी येऊन मारतात सरळ आणि सरकार गप्प बसतं. शंड आहे सरकार, खतम करा सगळ्याला, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया यायला लागल्यात. काश्मीरमधले दगडफेक करणारे तिथले अतिरेकी पाहिले, तरुण पाहिले, तरुणी पाहिल्या की केरळमधल्या हिंदूचं रक्त खवळतं, चेन्नईमधल्या हिंदूचं रक्त खवळतं. त्यांच्या उग्र प्रतिक्रिया येतात की घुसवा मिलिटरी एकदाचं होऊन जाऊ द्या, आर नाही तो पार, संपवा ते पाकिस्तान. म्हणजे वेदना, काश्मीरची वेदना सगळ्या भारतभर पसरते. हे संघाचे निर्माण कार्य आहे. आणि या कार्यातूनच संघ संदेश देतो की हे संघटन माझं भारत माते करताय, भारत मातेसाठी समर्पित आहे, हिंदू समाजासाठी नाही. थोडं विचार करा. म्हणजे जर तसं असतं, केवळ हिंदू समाजाचं संघटन एवढा मर्यादित उद्देश असता, तर डॉक्टरांनी आपल्या या संघटनेचं नाव हिंदू स्वयंसेवक संघ असं दिलं असतं ना. पण तसं दिलं नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. हे सगळं चाललंय कशा करता? माझ्या राष्ट्राकरता. माझं राष्ट्र वैभवशाली व्हावं. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात जसा दरारा होता, हर्षवर्धनाच्या काळात जे वैभव होतं, सगळ्या जगाचे गुरु आम्ही होतो. सगळ्या जगातून विद्यार्थी शिक्षणासाठी इथे यायचे. नालंदा आणि तक्षशिलेसारखे जागतिक दर्जाचे विद्यापीठ, आज तर आपलं विद्यापीठ एकही नाही जागतिक यादीमध्ये, पण त्या काळात सगळ्या जगात 2च विद्यापीठ होते, नालंदा आणि तक्षशिला. हे वैभव आमचं आक्रमकानं जरी नष्ट केलं असेल, त्याला कारणीभूत आम्ही आहोत. आणि आमच्यातले दोष दूर करून हे समाज संघटन परत एकदा विजयी भव, भारताच्या विजयपथ आखणार आहे, परमवैभवशाली भारत निर्माण करणार आहे. आणि संघाच्या संघटनेमागचं हे सूत्र सगळ्यांनी ध्यानात घेतलं तरी पुरेसं आहे. धन्यवाद. धन्यवाद मान्य श्री बाबूराव जेगंजवार सर. खरोखरच आपण समाज संघटन आणि या समाजामधील विविध प्रकारच्या जातीव्यवस्थेत एकात्मता कशी निर्माण करता येईल याविषयीचं विवेचन व त्याचबरोबर संघटनेचं महत्त्व आपण या ठिकाणी विशद केलेलं आहे. खूप सुंदर आपण या ठिकाणी मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलं. खरोखरच आम्ही आपले शतशः ऋण व्यक्त करतो. आणि यानंतर आपल्याला या ठिकाणी शिवभक्तपरायण श्री शिवराजी नावंदे गुरुजी यांचा आपण या ठिकाणी गौरव केलेला आहे.
त्यांचंही मनोगत आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे. मी तत्पूर्वी शिवराजी नावंदे गुरुजींचा अल्पसा परिचय या ठिकाणी करून देतो. शिवभक्तपरायण शिवराजी नावंदे गुरुजी हे मुक्काम पोस्ट तोंडार, तालुका उदगीर, जिल्हा लातूर या ठिकाणचे रहिवासी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत.